नमस्कार, माझं नाव प्रतीक लवंदे. आपल्या सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. जसं तुम्हाला माहिती आहे, आजचा विषय आपला म्युच्युअल फंड संबंधित आहे. ज्यांनी Google मीट जॉइन केली आहे, त्या मंडळींना ग्रुपवर मेसेज आला आहे व्यवस्थित आणि जी मंडळी YouTubeवरून जॉइन झालेली आहे, त्यांना थंबनेल जे आहे त्याच्यावरून एक अंदाजा आला असेल, की नेमकं आज आपल्याला बघायचं तरी काय? ठीक आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे तो ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट ह्याच्यापासून थोडासा वेगळा असणार आहे. ठीक आहे. कारण ट्रेडिंग ही सर्वांना जमेल अशातला प्रकार नसतो. काही मंडळी अशी आहे ज्यांना फक्त इन्व्हेस्टमेंट करायचंय स्टॉक मार्केटमध्ये, पण ते इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीनं करायचं असतं, त्याच्या मागे कोणते-कोणते फॅक्टर्स आपल्याला चेक करायचे असतात, ह्या गोष्टी त्यांना माहिती नसतात. तर आजचं सेशन हे खास त्या माणसांसाठी आहे आणि आज आपण फक्त इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनं बोलणार आहोत. आज मी तुम्हाला कुठेही ट्रेडिंगचा म्हणजे शब्द काढणार नाही. ठीक आहे. आज आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं मार्केटला बघायचं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीनं गुंतवणूक करू शकतो आणि चांगले रिटर्न म्हणजे पैसे टाकायचे आणि सोडून द्यायचं या पद्धतीनं आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की XYZ माणसाने 1990 1995 ला एवढे शेअर घेऊन ठेवले होते आणि त्याचे आता एवढे झाले. ठीक आहे. 10,000 5,000 जर 1990 ला टाकले असते तर आज त्याचे 10 लाख 20 लाख 25 लाख 1 करोड 2 करोड 5 करोड असे काहीतरी झाले असते. अशा काहीतरी गोष्टी ते आपल्याला सांगतात. ठीक आहे. तर येणाऱ्या 20-25 वर्षानंतर असं आपल्याला कोणी म्हणू नये की तुम्ही काय केलं, तुम्ही इन्व्हेस्टमेंट का नाही केली, तुम्ही ह्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट का नाही केलं. ठीक आहे. तर आपल्याकडून ही जी हा जो चान्स आहे हा जाऊ द्यायचा नाहीये आणि आपल्याला याचा पुरेपूर फायदा घ्यायचा. आजचं सेशन हे पूर्णपणे त्याच्याशीच ओरिएंटेड असेल. आपल्याला फक्त इन्व्हेस्टमेंटच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनं काय करायचं आहे, मार्केटला बघायचं आहे. ओके. दर रविवारी आपण असे सेशन घेत असतो आणि हे एकदम मोफत वेबिनार असतात. याच्यामध्ये एखादा टॉपिक घेऊन त्याला झिरो पासून हिरो पर्यंत घेऊन जायचा मी प्रयत्न करत असतो. आपल्या सर्वांना जर हा प्रयत्न आवडलेला असेल तर कृपया सपोर्ट करा. ओके. जे YouTube वाली मंडळी आहे त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ग्रुपवरून जॉइन केलेला आहे अशा मंडळींनी आपल्या ग्रुपची लिंक बाहेर शेअर करा जेणेकरून बाकीच्या मंडळींना सुद्धा त्याचा फायदा घेता येईल. तर मंडळी आजचं सेशन चालू करूया चला. तर आजचा जो टॉपिक आहे तो म्युच्युअल फंडशी रिलेटेड आहे. म्हणजे आता आपण एवढा वेळ बघितलं की आपल्याला आजचं सेशन काय आहे नेमकं तर इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघायचं आहे. तर इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये कशा पद्धतीनं करता येते आपण ते बघूया. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट मला करायची आहे. ठीक आहे. आता इन्व्हेस्टमेंट मी कशी करू शकतो बरं? ठीक आहे. मार्केटच्या व्यतिरिक्त आपण सगळे काही फॅक्टर्स काय आज आहेत आता चेक करूयात. ठीक आहे. मी प्लॉट घेऊ शकतो सर इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली. ठीक आहे. मी सर गोल्ड बाय करू शकतो इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली. ठीक आहे. मी सर इन्व्हेस्टमेंट करू शकतो शेअरमध्ये. ठीक आहे. मी शेअर घेऊन ठेवतो. ओके. किंवा सर मी एफ-डी करतो. ठीक आहे. मी एफ-डी करतो. ठीक आहे. स्टॉक मार्केटमध्ये शेअर घेतो किंवा एफ-डी करतो आणि सर मी काय करतो म्युच्युअल फंड बाय करतो. मी सर काय करतो म्युच्युअल फंड बाय करतो. ओके. म्युच्युअल फंड. ओके. तर बघा मंडळी, प्लॉटमध्ये तुम्ही लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता, गोल्डमध्ये टाकू शकता, शेअर मार्केटमध्ये पैसे टाकू शकता, म्हणजे पर्टिक्युलर शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही एफ-डी करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये काय करू शकता, पैसे टाकू शकता. एवढे सगळे पर्याय तुम्हाला अवेलेबल आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी. इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला एवढे मोठे पर्याय अवेलेबल आहेत. आज आपल्याला त्याच्यापैकी एक पर्याय निवडायचा आहे म्युच्युअल फंड. आज आपल्याला म्युच्युअल फंड सोबत जे आहे इंट्रोडक्शन त्याच्यासोबत करायचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला ओळख करून घ्यायची आहे, की म्युच्युअल फंड नेमकं असतं काय आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक नेमकी करायची तरी कशी? ठीक आहे. तर बघा म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? आजचा आपण जो टॉपिक आहे तो चालू करत आहोत म्युच्युअल फंड. ठीक आहे. म्युच्युअल फंड. ओके. तर मंडळी लक्षात घ्या म्युच्युअल फंड म्हणजे काय? लक्षात घ्या. आता हा म्युच्युअल शब्द तुम्ही कुठेतरी ऐकला असेल. जर तुमचं Facebookवर अकाउंट असेल किंवा Instagramवर अकाउंट असेल, तर तुमच्या सर्वांना माहिती असेल, की म्युच्युअल मित्र असतात, म्युच्युअल फ्रेंड्स असतात. ठीक आहे. म्युच्युअल जे आहेत फ्रेंड्स म्हणजे काय? तर दोघांचा काहीतरी कॉमन मित्र. ठीक आहे. ए आणि बी दोघं जण मित्र आहेत. ओके. ओके. ए आणि बी दोघं जण मित्र आहेत. Facebookवर जॉइन आहेत आणि त्यांनी काय लक्षात घेतलं, त्यांनी काय पाहिलं, की बाबा एक सी नावाचा व्यक्ती आहे, जो दोघांनाही ओळखीचा आहे. दोघांच्याही ओळखीचा आहे आणि असं एकंदरीत आपल्याला काय लक्षात आलं, की बाबा सी हा काय आहे? म्युच्युअल फ्रेंड आहे. ए आणि बी चा. म्युच्युअल फ्रेंड म्हणजे काय? कॉमन फ्रेंड. ठीक आहे. एक कॉमन फ्रेंड आपण त्याला म्हणतो. मग म्युच्युअल फंड नेमकं काय सर? बघा म्युच्युअल म्हणजे काय? तर एवढं लक्षात घ्या म्युच्युअल म्हणजे कॉमन. म्युच्युअल म्हणजे काय? कॉमन. ओके. आता फंड म्हणजे काय? तर आपला पैसा. ठीक आहे. आता आपला पैसा जो एक कॉमन माणूस हँडल करतो. आपला पैसा जो एक कॉमन माणूस हँडल करतो त्याला आपण काय म्हणतो? म्युच्युअल
फंड म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, म्युच्युअल फंड म्हणतो, जो आपला एक कॉमन माणूस, ठीक आहे. म्हणजे लेट से मी एक पर्सन आहे, ए पर्सन आहे, मला 5,000 रुपये स्टॉक मार्केटमध्ये टाकायचे आहेत. पण पण एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आहे, सर मला तर स्टॉक मार्केटचं काही माहितीच नाहीये. मी कधी स्टॉक मार्केटमध्ये अकाउंटही ओपन केलं नाही आणि मला त्याच्यातलं काहीच आयडिया नाही, म्हणजे झिरो नॉलेज आहे. म्हणजे मला शेअर बाजार फक्त ऐकलेला आहे, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही. तर मंडळी, अशा लोकांना म्युच्युअल फंड हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. म्युच्युअल फंड हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर तुम्ही एका ऑथोराइज्ड पर्सनला तुमचा फंड देता आणि तो माणूस तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये फिरवतो. तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये फिरवतो. सर मग मला कॉल येतात आणि म्हणतात की सर तुम्ही आम्हाला 10,000 रुपये द्या आणि आम्ही तुमचे 10,000 चे 20,000 एका वर्षामध्ये करून देऊ, 2 वर्षामध्ये करून देऊ. मग अशा लोकांना आम्ही पैसे द्यायचे का? नाही. ठीक आहे. काही ऑथोराइज्ड पर्सन आहेत ज्यांच्याकडे म्युच्युअल फंडचं लायसन्स असतं. ठीक आहे. म्युच्युअल फंडचं लायसन आहे. म्युच्युअल फंड हे तुम्हाला कोणी मतलब कोणत्याही माणसाकडे नसतं तुम्हाला अवेलेबल होत. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यासाठी व्यवस्थित एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं आणि त्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड्स दिसायला लागतात. मी तुम्हाला तेही सांगेल की कशा पद्धतीनं तुम्ही म्युच्युअल फंड घेणार आहात. कसं तुम्हाला त्याच्यात ठरवायचं आहे की हा म्युच्युअल फंड चांगला आहे की वाईट आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. फक्त एवढं लक्षात घ्या की म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर एक कॉमन पर्सन असतो जो ऑथोराइज्ड असतो, जो सरकार मान्य असतो, ज्याच्याकडे लायसन्स असतं, त्याच्याकडे आपण काय करतो, पैसे देतो. कोणी 5,000 देतं, कोणी 500 देतं, कोणी 800 देतं, कोणी 1000 देतं, कोणी 500. ज्याच्या हिशोबानं काय करत असतं, त्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि त्याच्या हिशोबानं तो काय करत असतो, मार्केटला पैसे देत असतो. ठीक आहे. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर असा एक माणूस असतो किंवा कंपनी असते ज्याला आपण काय करत असतो, पैसे देत असतो आणि तो आपला पैसा शेअर बाजारामध्ये फिरवत असतो. असा आपला पैसा जो असतो तो शेअर बाजारामध्ये फिरवत असतो. ओके. तर हा कॉमन पर्सन ऑथोराइज्ड असतो, पहिले सांगतो. ठीक आहे. असं एरे गेरे कोणी तुम्हाला फोन लावला आणि म्हणलं की सर मी तुम्हाला असं असं तुमचे पैसे द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला एवढे एवढे रिटर्न देऊ, हे करू ते करू, अमुक तमुक, काही खरं नसतं. ठीक आहे. काही सिलेक्टेडच कंपनी आहेत. पूर्ण भारतामध्ये फक्त 8 कंपनी आहेत ज्यांच्याकडे म्युच्युअल फंडचं लायसन्स आहे. ज्यांच्याकडे म्युच्युअल फंडचं लायसन्स आहे. ओके. मग प्रश्न पडतो की सर म्युच्युअल फंड सेफ आहे का? आम्ही आता त्या 8 कंपन्यांना ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांना आम्ही पैसे दिले, तर मग आमचा पैसा सिक्युअर राहतो का? बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो जे शेअर बाजारामध्ये नवीन आहेत. तर मंडळी, तुम्हाला सांगायला आनंद होईल की तुमचा पैसा हा पूर्णपणे सिक्युअर असतो. पूर्णपणे काय असतो? सिक्युअर असतो. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ भारत जे आहे ते ह्याच्यावर नजर ठेवून असतं. ओके. जर काही चुकीचं आढळलं तर तुमचा पैसा, कमीत कमी तुमचं मुद्दल जे आहे ते तर तुमचं सिक्युअरच असतं. त्याच्यावरचा जो काय प्रॉफिट आहे तो जर एखाद्या वेळेस तुमची फसवणूक, म्हणजे ती एखादी कंपनी जर आहे ती जर बंद पडली, तर तो तुम्हाला प्रॉफिट एखाद्या वेळेस कमी भेटेल किंवा तुमचं प्रिन्सिपल, तुम्ही जे मुद्दल टाकलेलं आहे तेवढं तर तुम्हाला भेटेल, म्हणजे तुम्ही टाकलेला पैसा तो सिक्युअर आहेच. तुम्ही टाकलेला पैसा तो सिक्युअर आहेच, कारण त्याच्यावर गव्हर्नमेंटचा जो काय आहे नजर असते. ठीक आहे. ओके. गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचीच नसते, तर गव्हर्नमेंटनी फॉर्म केलेली एक कमिटी आहे, त्याचं नाव आहे सेबी. त्याचं नाव काय आहे? सेबी. ओके. तर सेबीचा लॉंग फॉर्म काय, तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे स्टॉक मार्केटची पोलीस. स्टॉक मार्केटची पोलीस. ओके. सेबी म्हणजे काय? स्टॉक मार्केटची पोलीस. तर ह्या पोलीसचं नजर असते सगळ्या म्युच्युअल फंडवर. ओके. असंही कोणाला ते म्युच्युअल फंडचं लायसन्स देत नाहीत. त्याच्यामुळे निश्चिंत राहा, तुमचा पैसा इथे सिक्युअर आहे. तुमच्या मनातले प्रत्येक शंका मी तुमची क्लिअर करणार आहे. पेन पेपर घेऊन बसा, ज्या गोष्टी सांगतो त्या नोट डाऊन करा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही काय करू शकता, टाकू शकता. तुम्हाला सर्वांना मी रिप्लाय जरूर करेल. ओके. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ची एक बॉडी आहे सेबी. ओके. कमिटी आहे सेबी, जी ह्या ह्याच्यावर नजर ठेवून असते, म्युच्युअल फंडवर नजर ठेवून असते. ओके. मग प्रश्न पडतो की सर बाबा ठीक आहे, आम्ही म्युच्युअल फंड मध्ये, आता तुम्ही म्हणलात सेफ आहे, मग आम्ही पैसे तर टाकतो, तर मग म्युच्युअल फंड मध्ये आम्हाला ऍव्हरेज किती रिटर्न भेटतील बरं? ऍव्हरेज आम्हाला किती रिटर्न भेटतील? बघा, लक्षात द्या, तुम्हाला एफडी मध्ये किती रिटर्न भेटतात? ऍव्हरेज 5 ते 7% अॅन्युअली रिटर्न भेटतात. ठीक आहे. जर तुम्ही सोनं बाय केलं, म्हणजे गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर 7-8% रिटर्न तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतात. ठीक आहे. तुम्ही एखादा प्रॉपर्टी घेतली, प्लॉट घेतला, फ्लॅट घेतला, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 5-7% रिटर्न तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतात. ओके. पण मंडळी, म्युच्युअल फंड तुम्हाला कमीत कमी 10% अॅन्युअली रिटर्न काढून देऊ शकतं. ठीक आहे.
अॅन्युअली तुम्हाला 10% रिटर्न काढून देऊ शकतं. म्हणजे लॉंग टर्मला जर तुम्ही विचार केला, लॉंग टर्मला जर विचार केला, ओके, पुढील 10 वर्ष 15 वर्ष, ओके, तर ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर तुम्ही बघितलं 10%, ओके, दरवर्षी चक्रवाढ व्याजानं भेटतात बरं का हे. म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजे काय, जो पैसा तुमचा व्याजाने आलेला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला व्याज भेटतं. म्हणजे व्याजावर व्याज, याला आपण काय म्हणतो, चक्रवाढ व्याज म्हणतो. ठीक आहे. तर मंडळी, म्युच्युअल फंड मध्ये कमीत कमी तुम्हाला 10% भेटणार. कमीत कमी बनायला बरं का, कमीत कमी 10%. म्हणजे मार्केट जर चांगल्या रन मध्ये असेल, चांगल्या बुलिश रन मध्ये असेल, चांगलं चढत असेल, तर मंडळी तुम्हाला 20% सुद्धा रिटर्न तुम्हाला तिथं भेटू शकतात. 20% रिटर्न भेटू शकतात. पण तुम्हाला कमीत कमी 10% रिटर्न तर तिथं भेटणारच आहेत. उगी तुम्हाला मला आशा द्यायची नाही की एवढं तुम्हाला रिटर्न भेटेल, हे भेटेल, ते भेटेल. ठीक आहे. फक्त तुम्हाला कमीत कमी 10% रिटर्न इथं अश्योर आहे. ओके, 10% रिटर्न इथं अश्योर आहेत. कारण बघा, लक्षात घ्या, म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता, ओके, तर तुम्ही एका माणसाकडे पैसे देता, त्याच्याकडे खूप चांगला एक्सपिरियन्स असतो. ओके, आणि मार्केटचा भरपूर त्यांनी अभ्यास केलेला असतो आणि त्याला माहिती असतं की कोणते स्टॉक चांगले आहेत, कोणते स्टॉक वाईट आहेत, आणि तो त्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. ओके, तर आता लक्षात घ्या, जेव्हा मार्केट एक बुल रन मध्ये असतं, आता कोरोनाच्या काळामध्ये सर्व शेअर मार्केटच किंवा सगळी अर्थव्यवस्थाच आपली कोलमडली होती, सगळ्या देशाचीच अर्थव्यवस्था कोलमडली होती. तर अशी एखादी कंडिशन आली तर तुम्हाला तिथं लॉसेस दिसू शकतात, पण तेव्हा भ्यायचं नाही. त्याच खऱ्या टाइमात इन्व्हेस्टमेंट करायची. बघा, लक्षात घ्या, लोकांचं चुकतंय कुठं माहिती का, लोक मार्केट जेव्हा पडतंय तेव्हा इन्व्हेस्टमेंट नाही करत. त्यांना वाटतंय की बाबा पडायले, आता माझा पैसा सिक्युअर राहील ना राहील, पुन्हा झिरो झाला तर काय करू. ओके, आणि त्याच्यानंतर मार्केट जेव्हा चढायला लागतं, म्हणतात यार मी जेव्हा टाकले असते पैसे तर आज माझे 10 पट झाले असते पैसे, 5 पट झाले असते पैसे. मंडळी, तुम्ही काय करता माहिती का, तुम्ही वाटच बघत बसता, आणि वाट बघितल्यामुळे तुमचे जे मौके आहेत किंवा जे तुमचे चान्सेस आहेत ते मिस आउट होतात. ठीक आहे. लक्षात घ्या, जर म्युच्युअल फंड किंवा गोल्ड किंवा ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, सेफ आहेत. ठीक आहे. मार्केटमध्ये ह्या खूप सेफ इन्व्हेस्टमेंट मानल्या जाते, त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये काहीच माहिती नाहीये आणि मार्केट पडायले, तेव्हा तुम्ही ह्या सेफ इन्व्हेस्टमेंटमध्ये हा जो पर्याय आहे तुम्हाला आहे, तुम्ही याच्यामध्ये छान इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये खूप छान रिटर्न भेटू शकतात. बघा, कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांनी शेअर बाजारातून पैसा काढला नाही, त्यांचा पैसा एका वर्षामध्ये 150% त्यांना रिटर्न भेटलेले आहेत. कमीत कमी 150% रिटर्न भेटलेले आहेत. त्याचं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही खूप सारे स्टॉक बघू शकता, जे 50-50, 60-60 रुपयाला स्टॉक मार्केटमध्ये आले होते कोरोनाच्या काळामध्ये, आणि त्यांची आज किंमत जी आहे ती 700, 800, 900, 1000, 1,500 रुपयापर्यंत ती स्टॉक तुम्हाला तिथं बघायला भेटतात. ठीक आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. मी तुम्हाला असं असंख्य स्टॉकचे नाव सांगू शकतो. टाटा मोटर्स घ्या, टाटा स्टील घ्या, खूप सारे स्टॉक्स आहेत. तसंच म्युच्युअल फंड सुद्धा यांच्यामध्ये तुम्हाला लॉसेस दिसायला चालू झाले होते, पण तेव्हा जर न घाबरता तुम्ही जर पैसे टाकले असते तर तुम्हाला 20च्या जागेवर 25% पर्यंत सुद्धा रिटर्न तुम्हाला त्याच्यामध्ये भेटलेले आहेत. ठीक आहे. ओके, त्याच्यामुळं भ्यायचं नाही. जर एखादी महामारी आली, एखाद्या वेळेस मार्केट पडायला लागलं, तर भ्यायचं नाही. त्यावेळेस मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि डोकं शांत ठेवायचं. ठीक आहे. चलबिचल भरपूर होते, टेन्शन येतं की सर माझी इन्व्हेस्टमेंटचे एवढे लॉस झाला, एवढा प्रॉफिट झाला. भ्यायचं नाही. ठीक आहे, भ्यायचं नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये 100% रिटर्न्स चांगलेच भेटणार आहेत. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की जी गुंतवणूक आहे ती सेफ आहे की नाही. ओके, सेफ गुंतवणुकीमध्येच आपल्याला काय करायचं, आपला पैसा टाकायचा आहे. ओके, लक्षात घ्या, तुम्हाला मी रिटर्न सांगितले, सेफ आहे हे सांगितलं. ओके, तर बघा, लक्षात घ्या. आता मग सर म्युच्युअल फंड बघायचं म्हणजे आता म्युच्युअल फंड मध्ये पण प्रकार असतील ना सर, आम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक कशी करायची सांगतो. बघा, लक्षात घ्या, म्युच्युअल फंडचे 4 प्रमुख प्रकार पडतात, 5 प्रमुख प्रकार पडतात. ठीक आहे, 5 प्रकार पडतात, 5 टाइप्स आहेत म्युच्युअल फंडचे. ओके, त्याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा ओके टाइप आहे त्याला आपण इंडेक्स फंड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, इंडेक्स फंड. मग प्रश्न पडतो की सर हा इंडेक्स फंड म्हणजे नेमका काय. ओके, इंडेक्स फंड म्हणजे नेमका काय. बघा, लक्षात घ्या मंडळी, इंडेक्स फंड म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस निफ्टीचं नाव ऐकलं असेल, तुम्ही एखाद्या वेळेस सेन्सेक्सचं नाव ऐकलं असेल, तुम्ही एखाद्या वेळेस बँक निफ्टीचं नाव ऐकलं असेल. ओके, म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळतं की सर आज सेन्सेक्स 1000 पॉईंटनं चढला, सर आज मार्केट म्हणजे सेन्सेक्स तुमचा 500 पॉईंटनं घसरला, 700 पॉईंटनं घसरला. हे आमच्या रोज न्यूजपेपरमध्ये येतं सर, हे आमच्या रोज न्यूजपेपरमध्ये येतं मंडळी. त्याच सेन्सेक्समध्ये, त्याच निफ्टीमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, इंडेक्स फंड म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, इंडेक्स फंड म्हणतो. आणि ही इंडेक्स फंड मधली गुंतवणूक ही मोस्ट सेफ
काय असते, इन्व्हेस्टमेंट असते, मोस्ट सेफ इन्व्हेस्टमेंट असते. याला आपण काय म्हणू शकतो, मोस्ट सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट जो भेटणार आहे तो कमी भेटतो, म्हणजे 10 ते 12% तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट भेटतो. 10 ते 12% तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट भेटतो. पण मंडळी लक्षात घ्या, ही तुम्हाला सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं तुमची एफडी आहे, ओके, त्याच पद्धतीनं तुमचा इंडेक्स फंड पण आहे. इंडेक्स फंड पण आहे. ओके, म्युच्युअल फंडचे 5 प्रकार आहेत. त्याच्यापैकी पहिला प्रकार इंडेक्स फंड आहे. इंडेक्स फंड कशामध्ये गुंतवणूक करतो, तर मंडळी इंडेक्स फंड तुमचा निफ्टीमध्ये गुंतवणूक करतो. ओके, त्याच्यानंतर तुमचा सेन्सेक्स मध्ये गुंतवणूक करतो. ओके, तर ह्या सर्व सेगमेंटमध्ये जो इन्व्हेस्टमेंट चालते त्याला आपण काय म्हणतो, इंडेक्स फंड म्हणतो. आणि ही सेफेस्ट, मोस्ट सेफेस्ट काय आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे रेट ऑफ इंटरेस्ट भेटणार आहे तो 10 ते 12% इथं आरामात तुम्हाला इथं रेट ऑफ इंटरेस्ट भेटणार आहे. ओके, भले आजचं सेशन मोठं होईल, पण मंडळी आजचं सेशन शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप छान माहिती इथं भेटणार आहे. कारण हा टॉपिकच खूप मोठा आहे. हा 1-1.5 तासामध्ये पण कव्हर न होणारा टॉपिक आहे, पण मी ट्राय करतोय तुम्हाला पूर्ण माहिती द्यायचा. ओके, तर बघा लक्षात घ्या, सेकंड जो टाइप आहे तो लार्ज कॅप फंड आहे. ओके, लार्ज कॅप फंड. ओके, लिहून घ्या मंडळी, हे सगळं मी तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. आणि तुम्हाला कसं शोधायचं आहे, कोणतं म्युच्युअल फंड काय सांगते, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. याचं प्रॅक्टिकल पण देणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. ठीक आहे, आता थिअरी चालू आहे, आता त्याला तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला कसं करता येईल हेही मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले आपल्याला लार्ज कॅप फंड मध्ये हे समजून घ्यावं लागेल की नेमकं लार्ज कॅप म्हणजे काय. लार्ज कॅप म्हणजे काय, लार्ज कॅप म्हणजे अशा कंपन्या, लार्ज कॅप म्हणजे अशा कंपन्या ज्यांचं व्हॅल्युएशन 20,000 करोड पेक्षा जास्त आहे. ज्यांचं व्हॅल्युएशन 20,000 करोड पेक्षा काय आहे, जास्त आहे. अशा कंपन्यांमध्ये जो म्युच्युअल फंड गुंतवणूक करतो त्याला आपण काय म्हणतो, लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणतो. ठीक आहे, 20,000 करोड पेक्षा जास्त मोठ्या जेवढ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जो म्युच्युअल फंड गुंतवणूक करतो त्याला आपण लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणतो. बघा, इथं जे रेट ऑफ इंटरेस्ट भेटणार आहे तो तुम्हाला ऍव्हरेज 10 ते 13% इथं इंटरेस्ट इथं आरामात भेटतो. 10 ते 13% तुम्हाला ऍव्हरेज इथं रेट ऑफ इंटरेस्ट भेटतो. ओके, आणि हा कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला इथं भेटतो. म्हणजे इंडेक्स फंड पेक्षा थोडं जास्त रिटर्न आपल्याला इथं जे आहे इथं मिळतं. ओके, लार्ज कॅप मध्ये थोडं जास्त आपल्याला इथं रिटर्न भेटतात. ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या, लार्ज कॅप फंड, ओके, लार्ज कॅप फंड हे पण सेफ आहे. ओके, हे पण तुम्हाला सेफेस्ट म्हणू शकता तुम्ही, किंवा मोस्ट सेफ तुम्ही याला इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता. याला मोस्ट सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता. ही मोस्ट सेफ इन्व्हेस्टमेंट तुमची आहे. म्हणजे बघा, आता लार्ज कॅप कंपन्या म्हणजे कोणत्या, ज्या खूप भल्या मोठ्या कंपन्या आहेत. जसं तुमची रिलायन्स कंपनी झाली, तुमच्याकडे टाटाची गाडी असेल, तुमच्याकडं मारुती सुझुकीची गाडी असेल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बिस्किट खात असाल तर तुम्हाला आयटीसी कंपनी माहिती असेल. तुम्हाला जर सिगरेट माहिती असेल तर तुम्हाला आयटीसी कंपनी माहिती असेल. हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी माहिती असेल. अशा भरपूर असंख्य मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये जो म्युच्युअल फंड गुंतवणूक करतो त्याला आपण लार्ज कॅप फंड म्हणतो. ठीक आहे, मग तिसरा जो प्रकार आहे तो आहे मिड कॅप फंड. तो आहे मिड कॅप फंड. मग आता मिड कॅप फंड म्हणजे काय, तर असा म्युच्युअल फंड जो कशामध्ये गुंतवणूक करतोय, जो कोण्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतोय, लक्षात घ्या, जो 5,000 करोड, ठीक आहे, 5,000 करोड ते 20,000 करोड मध्ये ज्या कंपन्या आहेत, 20,000 करोड मध्ये ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या म्हणजे ज्यांचं व्हॅल्युएशन, ओके, अशा कंपन्या ज्यांचं व्हॅल्युएशन 5,000 करोड ते 20,000 करोड मध्ये आहे, अशा कंपन्यांमध्ये जो म्युच्युअल फंड जो आहे, जो गुंतवणूक करतो त्याला आपण मिड कॅप म्युच्युअल फंड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, मिड कॅप म्युच्युअल फंड म्हणतो. मंडळी, इथं जो तुम्हाला इंटरेस्ट भेटणार असतो तो ऍव्हरेज इथं 12 ते 14% इंटरेस्ट तुम्हाला इथं भेटतो. हा अॅन्युअली रिटर्न असतो. अॅन्युअली रिटर्न्स असतात. ओके, हे अॅन्युअली रिटर्न्स असतात. ओके, मग प्रश्न पडतो की सर ही इन्व्हेस्टमेंट सेफ आहे की नाही. मंडळी, हिला मोस्ट सेफेस्ट म्हणू शकत नाही, पण ही इन्व्हेस्टमेंट सेफ आहे. कारण तुम्हाला सांगतो, ठीक आहे, कारण तुम्हाला सांगतो. बघा, लक्षात घ्या, जशी तुमची रिस्क वाढते तसे तुमचे रिटर्न्स पण वाढतात. आता बघा, तुमचे इथं रिटर्न्स वाढायलेत का नाही, ठीक आहे, तुमचे इथं रिटर्न्स वाढायलेत. ठीक आहे, तर जर तुमचे रिटर्न्स वाढत असतील तर त्याच्यासोबत तुमची रिस्क पण वाढणार आहे. ठीक आहे, पण तुमची रिस्क म्हणजे असं नाही की तुमचा पैसा सगळंच जाणार आहे, असं नाही होणार. ठीक आहे, थोडी बहुत तुमची तिथं रिस्क वाढणार आहे. ठीक आहे,
म्हणजे 100 पैकी 1% तुमची रिस्कचे चान्सेस आहेत, 99% तुमचा फंड तिथं सेफ आहे. 99% तुमचा फंड तिथं सेफ आहे. ओके. 5,000 करोड ते 20,000 करोड ह्यामध्ये ज्या कंपन्या आहेत, ज्या अशा कंपन्यांमध्ये जी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करते त्याला आपण काय म्हणतो, मिड कॅप फंड म्हणतो. ओके. चौथा जो प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो मंडळी, स्मॉल कॅप फंड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल कॅप फंड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल कॅप फंड म्हणतो. मग स्मॉल कॅप फंड म्हणजे नेमकं काय, तर मंडळी अशा कंपन्या ज्यांचं व्हॅल्युएशन 5,000 करोड पेक्षा कमी आहे. अशा कंपन्या ज्यांचं व्हॅल्युएशन 5,000 करोड, एक मिनिट, 5,000 करोड पेक्षा कमी आहे. ठीक आहे, 5,000 करोड पेक्षा कमी आहे अशा कंपन्यांमध्ये, ओके, अशा कंपन्यांमध्ये जो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतो त्याला आपण काय म्हणतो, मिड कॅप फंड म्हणतो. त्याला स्मॉल कॅप फंड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल कॅप फंड म्हणतो. ओके. मग इथं रिटर्न्स किती भेटतात सर, तुम्हाला इथे ऍव्हरेज 14 ते 18% रिटर्न्स इथं अॅन्युअली तुम्हाला इथे भेटतात. 14 ते 18% रिटर्न्स तुम्हाला इथे अॅन्युअली भेटतात. ओके. तुमची इथं तुमची इन्व्हेस्टमेंट इथं सेफ आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे तुमची इथं सेफ आहे. ओके. बघा लक्षात घ्या. ओके. आता एक कॉलम मी तुम्हाला सांगतो, त्याच्या आधी एक 5वा जो प्रकार आहे तो एक कंप्लीट करून घेऊया. बघा लक्षात घ्या, आतापर्यंत आपण काय काय बघितलं एकदा रिवाइज करतो. म्युच्युअल फंडचे 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो इंडेक्स फंड आहे. इंडेक्स फंड कशामध्ये गुंतवणूक करतो, तर निफ्टी 50, सेन्सेक्स मध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. ठीक आहे. इथं तुम्हाला दरवर्षी इंटरेस्ट किती भेटणार आहे, 10 ते 12% अॅन्युअली इंटरेस्ट तुम्हाला इथं भेटणार आहे. आणि तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इथं मोस्ट सेफेस्ट आहे. त्याच्यानंतर लार्ज कॅप कंपन्या म्हणजे अशा मोठ्या भलाढ्य कंपन्या ज्यांचं अस्तित्व खूप मोठं आहे. ओके. अशा कंपन्यांमध्ये जी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतो त्याला आपण लार्ज कॅप कंपन्या म्हणतो, लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणतो. ओके. लार्ज कॅप म्युच्युअल फंड बेसिकली 20,000 करोड पेक्षा मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. याच्यामध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जो भेटणार असतो तो 11 ते 13% आसपास भेटणार असतो. मिनिमम 11 ते 13% तुम्हाला इथं भेटतो. त्याच्यापेक्षा जास्त इथं तुम्हाला भेटू शकतो. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इथं मोस्ट सेफ आहे. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इथं सेफ आहे. ओके. मिड कॅप फंड जो आहे तो तुम्हाला काय इंडिकेट करतो, जो ज्या कंपन्या 5,000 करोड ते 20,000 करोड मध्ये आहे अशा कंपन्यांमध्ये जी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतो त्याला आपण मिड कॅप फंड म्हणतो. ओके. 12 ते 14% तुम्हाला इथं अॅन्युअली रिटर्न भेटतात. म्हणजे इयरली बेसिसवर तुम्हाला 12 ते 14% इथं रिटर्न्स तुम्हाला इथं भेटतात. ओके. आणि तो तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मंडळी इथं सेफ आहे. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इथं सेफ आहे. ओके. स्मॉल कॅप फंड. ओके. स्मॉल कॅप फंड म्हणजे कोणते फंड, तर असे म्युच्युअल फंड जे 5,000 करोड पेक्षा कमी जे ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याच्यामधून तुम्हाला चांगले रिटर्न्स काढून देतो. जवळपास 14 ते 18% तुम्हाला अॅन्युअली रिटर्न्स इथं भेटतात. तुमची इन्व्हेस्टमेंट इथं सेफ आहे. मग प्रश्न पडतो की सर आपल्याला हे काय नको, बघा आपल्याला हे लार्ज कॅप पण नको, मिड कॅप पण नको, स्मॉल कॅप पण नको, आपल्याला असं एखादं कंबाईन किंवा असं मिक्स काही आहे का, ते जरा सांगा. हो आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, फ्लेक्झी कॅप फंड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, फ्लेक्झी कॅप फंड म्हणतो. फ्लेक्झी कॅप फंड म्हणतो. ओके. फ्लेक्झी कॅप फंड म्हणतो. म्हणजे फ्लेक्झी कॅप फंड म्हणजे काय, तुमचा स्मॉल कॅप फंड, ओके, प्लस मिड कॅप फंड, ओके, प्लस तुमचा लार्ज कॅप फंड. म्हणजे तुमचे जे काही 4 प्रकार आहेत कंपन्यांचे, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, ह्या तिन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचा फ्लेक्झी कॅप. ओके. फ्लेक्झी कॅप म्हणजे तुम्हाला इथं तुमचा जो काही इंटरेस्ट जो आहे तो पण तुम्हाला इथं ऍव्हरेज चांगला भेटतो आणि तुमची इन्व्हेस्टमेंट पण इथं काय राहते, सेफ राहते. का राहते सेफ, कारण लार्ज कॅप तुमचा इथं आहे जो तुमची रिस्क कमी करतो. ठीक आहे. मिड कॅप आहे स्मॉल कॅप आहे जो तुम्हाला चांगले रिटर्न्स काढून देतो. आणि मिड कॅप म्हणजे काय करतो, मार्केटला न्यूट्रलाइज करतो. मार्केटला तुमची रिस्क जो आहे तो कमी करतो, न्यूट्रल करतो. म्हणजे जास्त रिस्क पण नाही, जास्त रिवॉर्ड पण नाही. ओके. असं तुम्हाला इथं कॉम्बिनेशन इथं बघायला भेटतं फ्लेक्झी कॅप फंड मध्ये. ओके. तर बघा लक्षात घ्या, इथं तुम्हाला ऍव्हरेज 13 ते 15% रिटर्न्स इथं तुम्हाला बघायला भेटतात अॅन्युअली. ओके. आणि लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप म्हणजे सगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये हा फंड इन्व्हेस्टमेंट करतो. ओके. हा फंड इथं इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला भेटतो. ओके. बघा आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला एक छान टेबल बनवून देतो मी. ठीक आहे. ओके. मी इथं फंड नाव टाकतो. त्याच्यानंतर इथं तुमची रिस्क टाकतो आणि तुमची इथं रिवॉर्ड टाकतो. रिवॉर्ड म्हणजे काय, रिटर्न टाकतो. ठीक आहे. ओके. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. फंड, त्यामध्ये असलेली रिस्क आणि त्यामधून भेटणारे रिटर्न.
ओके, आपल्याला हे तिन्ही बघायचे आहेत. तर पहिला फंड कोणता बघितला होता आपण? इंडेक्स फंड. पहिला फंड कोणता बघितला होता? इंडेक्स फंड. इंडेक्स फंड मध्ये रिस्क जो आहे तो खूप लो आहे, खूप लो आहे किंवा त्याला लोएस्ट म्हणू शकता. लोएस्ट रिस्क आहे. रिटर्न तुम्हाला इथे लो भेटतात, म्हणजे जास्त काही भेटत नाही. ठीक आहे, लो रिटर्न भेटतात. त्याच्यानंतर लार्ज कॅप आपण पाहिलं, लार्ज कॅप आपण पाहिले, लार्ज कॅप फंड पाहिला. त्याच्यामध्ये तुमची जी रिस्क आहे ती लो आहे, रिटर्न तुमचे लो आहेत, रिटर्न तुमचे लो आहेत. थर्ड म्हणजे तुमचा मिड कॅप, तुमचा मिड कॅप फंड. ओके, मिड कॅप फंड मध्ये तुमची रिस्क जी आहे ती मॉडरेट आहे, तुमची रिस्क जी आहे ती मॉडरेट आहे आणि तुम्हाला भेटणारे रिटर्न्स पण काय आहेत? मॉडरेट आहेत. तुम्हाला भेटणारे रिटर्न्स पण काय आहेत? मॉडरेट आहेत. ओके, मॉडरेट आहेत. आणि चौथा जो आहे तो तुमचा स्मॉल कॅप फंड. तुमचा जो चौथा जो फंड आहे तो स्मॉल कॅप फंड. ओके, त्याच्यामध्ये रिस्क तुमची हाय आहे आणि भेटणारे रिटर्न्स पण तुम्हाला काय आहेत? झकास आहेत, एकदम भारी आहेत, म्हणजे बघायचंच काम नाही. ओके, रिटर्न तुमचे हाय बघा, जशी रिस्क वाढते तशी रिटर्न भेटतात. जेवढ्या रिस्की गोष्टीमध्ये पैसे टाकाल तेवढी जास्त रिटर्न भेटतात. पण इथं रिस्क हाय म्हणजे जास्तीत जास्त रिस्क असणं म्हणजे असं नाही की तुमचा पैसा घेऊन कोणतरी पळून चालले म्हणजे तुमचा पैसा इथं झिरो व्हायला, बिलकुल नाही, बिलकुल नाही. ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला तिथं थोडा बहुत लॉस होऊ शकतो, 5-10% लॉस होऊ शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला लॉस तिथं होणार नाही. मंडळी लक्षात घ्या, इथं रिस्क म्हणजे तुमचा पैसा घेऊन कोणी पळून जाणार नाही. कारण इथं जो तुमचा पैसा इन्व्हेस्ट केलेला असतो तो स्मॉल कॅप फंड मध्ये म्हणजे स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेला असतो. आता स्मॉल कॅप म्हणजे कोणत्या? की ज्या नेमक्या जन्माला आलेल्या कंपन्या आहेत, म्हणजे ज्या आता नेमक्या जन्माला आलेल्या आहेत, आता त्यांची पालन पोषण होणार, मग त्या मोठ्या होणार आणि मग ते रिटर्न तुम्हाला देणार. ठीक आहे, म्हणजे तुम्ही नाही ऐकत का की 1990ला 1980ला ह्या XYZ कंपनीमध्ये पैसे टाकले असते तर आता त्याचे एवढे झाले असते. म्हणजे 1990ला 2000ला ती कंपनी नेमकीच फॉर्म झालेली असेल. ओके, ती नेमकीच कंपनी मार्केटमध्ये आलेली असेल आणि तिलाच आपण काय म्हणतो? स्मॉल कॅप कंपनी म्हणतो. आणि तीच कंपनी आज लार्ज कॅप झालेली आहे. पण सर प्रश्न पडतो की सर मला तर आता स्मॉल कॅप कंपनी काय ओळखता यायची नाही, कोणती चांगली कंपनी जी लॉंग टर्म मध्ये मला इन्व्हेस्टमेंट माझी चांगली करून देईल, किंवा सर लॉंग टर्म मध्ये माझे पैसे चांगले करून देईल, डबल ट्रिपल चोपल 10 पट करून देईल, मला काय असे स्टॉक माहितीच नाही. मग ज्याला स्टॉकचा अभ्यासच नाही, ज्याला शेअर मार्केटचा काहीच अभ्यास नाही, त्याच्यासाठी म्युच्युअल फंड आहे. त्याच्यासाठी काय आहे? म्युच्युअल फंड आहे. बघा, ज्याला शेअर मार्केटचं झिरो 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 नॉलेज आहे, म्हणजे त्याला काहीच माहिती नाही शेअर मार्केटचं, त्या माणसासाठी म्युच्युअल फंड सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तो ह्याच्यापैकी कोणत्याही प्रकारमध्ये काय करू शकतो? इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याची इन्व्हेस्टमेंट सेफ राहणार आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट सेफ राहणार आहे. मग आता प्रश्न पडतो की सर आता हे एवढं तर आपल्याला सगळं रामायण महाभारत तर कळालं, पण प्रश्न असा आहे की आम्ही याचं ऍप्लिकेशन कुठं करावं, आम्ही याच्यामध्ये पैसे कुठं गुंतवावे, हे जरा आम्हाला सांगा. मंडळी, जर तुम्हाला म्युच्युअल फंड बाय करायचा असेल तर तुम्हाला काय लागेल? तुम्हाला एक डीमॅट अकाउंट लागेल. तुम्हाला काय लागेल? एक डीमॅट अकाउंट लागेल. जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल, युट्यूब वाल्या मंडळींसाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि जी मंडळी गुगल मीट वरून जॉईन झालेली आहे त्यांना आपल्या ग्रुपवर लिंक जी आहे ती दररोज सकाळी येऊन जाते. त्या लिंक वरून जर तुम्ही अकाउंट ओपनिंग केली तर तुम्हाला माझा लाईफ टाईम सपोर्ट असेल. म्हणजे तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आरामात तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही तिथं तुमच्या शंकेचे निरसन करू शकता आणि तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट राहील. तुम्हाला तिथं लाईफ टाईम सपोर्ट राहील. ओके, बघा लक्षात घ्या, डीमॅट अकाउंट असल्यानंतर मग पुढची प्रोसिजर काय? तर पुढची प्रोसिजर अशी की तुम्हाला त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडच्या सेक्शन मध्ये जायचे. ठीक आहे, म्युच्युअल फंडच्या सेक्शन मध्ये जायचंय, म्युच्युअल फंडच्या सेक्शन मध्ये जायचं. मग म्युच्युअल फंडच्या सेक्शन मध्ये जायचं कसं? तर सांगतो. आता आपलं एंजल वन मध्ये आपल्याला अकाउंट खोलायचं आहे. आता एंजल वनचा इंटरफेस तुमच्या समोर मंडळी आहे. ठीक आहे, एंजल वनचा इंटरफेस तुमच्या समोर आहे. एंजल वनची जे काय डीमॅट अकाउंट आहे तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काहीतरी प्रकार दिसेल. फोन मध्ये काहीतरी थोडा बहुत वेगळा दिसेल आणि तुमच्या लॅपटॉप मध्ये असा तुम्हाला दिसेल, फोन मध्ये थोडासा वेगळा दिसेल. फोन मध्ये कसा दिसेल त्याची तुम्हाला एक आयडिया देतो मी, त्याची तुम्हाला एक आयडिया देतो. बघा लक्षात घ्या, इथं जे होम, वॉच लिस्ट, पोर्टफोलिओ ऑर्डर्स वगैरे जे आहे हे तुमच्या फोनमध्ये खालच्या पट्टीमध्ये येतील. खालच्या म्हणजे जी पट्टी तुम्हाला इथे दिसेल तुमच्या फोनमध्ये खालच्या साईडला, ठीक आहे, ह्या इथे तुम्हाला काय दिसेल? तुम्हाला हे 5 ऑप्शन ह्या इथे तुम्हाला कुठेतरी दिसतील. ठीक आहे, जे आता लॅपटॉप मध्ये असल्यामुळे हे मला वरच्या डायरेक्शनला दिसेल. ठीक आहे, जर तुम्ही फोन मध्ये बघितलं तर तुम्हाला खालच्या पॉइंटला, खालच्या तुमचं जे मिनिमाइज वाला बटन राहते ना त्याच्या तिथं तुम्हाला हे दिसेल. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये जायचंय कुठं नेमकं? ह्याच्यामध्ये तुम्हाला जायचंय होम मध्ये. ह्याच्यामध्ये
तुम्हाला जायचे होम मध्ये. ओके, आता मी होम मध्ये गेलो सर, याच्यामध्ये होम मध्ये गेलो. तर होम मध्ये गेल्यानंतर बघा माझ्याकडे किती ऑप्शन्स ओपन झाले. आयपीओ ओपन झाला सर, म्युच्युअल फंड ओपन झाला आणि गोल्ड बॉन्ड ओपन झाले. पण आजचा आपला विषय काय, तर म्युच्युअल फंड आहे. त्याच्यामुळे आपण म्युच्युअल फंड बद्दलच बोलणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की मी आयपीओ आणि गोल्ड बॉन्ड्स बद्दल पण व्हिडिओ बनवावे, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आणि आतापर्यंत जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही आपला व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मोटिवेशन भेटतं आणि तुम्हाला छान छान माहिती देण्यासाठी मला एक उत्साह भेटतो. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. आता मी म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला जायचं आहे, कारण आपण जो अभ्यास केलेला आहे तो म्युच्युअल फंडचा केलेला आहे. ठीक आहे, आता अंडर मेंटेनन्स ऍप आहे त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. ठीक आहे, नोटीस जी आहे ती आपण इग्नोर करूया. ओके, इथं तुम्हाला सगळं सगळं 0-0 दिसत असेल. ठीक आहे, कारण ऍप जे आहे ते अंडर मेंटेनन्स आता सध्या आहे. बघा लक्षात घ्या. आता म्युच्युअल फंड मध्ये आलो, म्युच्युअल फंड मध्ये आलो. ठीक आहे, म्युच्युअल फंड मध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला इथे यायले का मिड कॅप. ठीक आहे, ओके, मिड कॅप झालं, फ्लेक्झी कॅप झालं. ओके, ब्ल्यू चिप म्हणजे पण फ्लेक्झी कॅप बरं का. ब्ल्यू चिप म्हणजे पण फ्लेक्झी कॅप. ब्ल्यू चिप म्हणजे काय, तर चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांची एक लिस्ट असते, त्या कंपन्यांना ब्ल्यू चिप. ब्ल्यू चिप म्हणजे एव्हरग्रीन कंपन्या, तुम्ही कधी पण पैसा टाका तुमचा पैसा तिथं वाढणारच असतो. अशा कंपन्या म्हणजे ब्ल्यू चिप कंपन्या. ठीक आहे, ब्ल्यू चिप झालं, त्या बेसिकली फ्लेक्झी कॅप सॉरी लार्ज कॅप मध्येच येतात. ठीक आहे, ब्ल्यू चिप ज्या कंपन्या आहेत त्या बेसिकली कोणत्यामध्ये येतात, लार्ज कॅप कंपन्या असतात त्या. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जास्त काही डिफरन्स नाही, त्याच्यामध्ये जास्त काही डिफरन्स नाहीये. ओके, असो. तर आपल्याला सध्या काय करायचं आहे बघा इथे. ओके, कलेक्शन आपल्याला इथे काय करायचं आहे, कलेक्शन बघायचं आहे. ठीक आहे, आपण बघितलं का, लार्ज कॅप फंड बघितलं मंडळी, आपण मिड कॅप फंड बघितलं, आपण स्मॉल कॅप फंड बघितलं, आपण इंडेक्स फंड पण बघितलं. ठीक आहे, आता आपण एक एक फंड मध्ये जाऊन त्याचा अभ्यास कसा करायचा आणि कोणता आपल्यासाठी चांगला फंड आहे हे कसा निवडायचा हे आपण जरा आजच्या सेशन मध्ये बघूया. ठीक आहे, तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटत असेल जरूर कळवा. ओके, आता बघा लार्ज कॅप फंड मध्ये आपल्याला आता पहिला जो पॉइंट आहे, पहिला जो फंड आहे, आपण लार्ज कॅप फंड मध्ये जरा स्टडी करूया. ठीक आहे, लार्ज कॅप फंड मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं बरं, लार्ज कॅप फंड मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघूया जरा. ओके, लार्ज कॅप फंड कुठे गेला बघा. लार्ज कॅप फंड म्हणजे काय, तर असा फंड ज्याच्यामध्ये 20,000 करोड पेक्षा जास्त मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. त्याच्यामध्ये अॅन्युअली 10 ते 13% तुम्हाला रिटर्न्स भेटतात आणि इन्व्हेस्टमेंट पण तुमची इथं काय असते, सेफ असते. ओके ओके, इन्व्हेस्टमेंट पण तुमची इथं काय असते, सेफ असते. ओके, तर आता इथे आलो. आता इथे आल्यानंतर बघा लार्ज कॅप मी इथे निवडले का, लार्ज कॅप फंड. आता लार्ज कॅप फंड मध्ये बघा इथे लार्ज कॅप दिसते मला. ओके, ब्ल्यू चिप. ओके, ब्ल्यू चिप. ओके, त्याच्यानंतर ब्ल्यू चिप इक्विटी किंवा ब्ल्यू चिप. ठीक आहे, बघा लार्ज कॅप आणि ब्ल्यू चिप हे बेसिकली एकच आहे, त्याच्यामुळं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, लार्ज कॅप आणि ब्ल्यू चिप म्हणजे एकच आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्स म्हणजे काय जाणवायला नाही पाहिजे. ठीक आहे, दोन्ही एकच आहेत. ठीक आहे, सकाराम तुकाराम एकच आहेत, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, बघा लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला काय दिसतो, आयसीआयसीआय कंपनी दिसते, निपॉन कंपनी दिसते, एसबीआय कंपनी दिसते, कॅनेरा कंपनी दिसते आणि कोटक कंपनी दिसते. मंडळी लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की खूप क्वचित कंपनी आहेत ज्यांच्याकडे म्युच्युअल फंडचं लायसन्स आहे. ओके, त्यापैकी तुम्हाला ह्या कंपन्या दिसतात. ठीक आहे, एसबीआय मध्ये एसबीआय तुम्हाला कंपनी माहिती असावी, आयसीआयसीआय कंपनी तुम्हाला माहिती असावी, कोटक बँक तुम्हाला माहिती असेल. बघा ज्या मोस्टली ज्या कंपन्या बँकिंग सेक्टरमध्ये आहेत, ज्या कंपन्या बँक्स आहेत त्याच कंपन्यांची म्युच्युअल फंड आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची आपल्याला काही जास्त जरूरत नाही. ठीक आहे, जास्त तिथं जरूरत नाही. आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट पण अशा कंपन्यांमध्ये करायची, अशा म्युच्युअल फंड मध्ये करायची आहे ज्या आपल्या ज्या बँकेमध्ये आपलं अकाउंट आहे त्याच कंपनीचा म्युच्युअल फंड घ्यायचा. टेन्शनच घ्यायचं नाही, जास्त डोकंच तिथं लावायचं नाही. ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या, तुम्हाला जो ब्ल्यू चिप आहे त्यानं मागच्या एका वर्षामध्ये किती रिटर्न दिलेले आहेत, 23.66% रिटर्न दिलेले आहेत. तुमची मिनिमम एसआयपी अमाऊंट किती पाहिजे, 20 रुपये. दर महिन्याला 20 रुपये जर तुम्ही बाजूला काढून ठेवू शकाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके, निपॉन मध्ये इन्व्हेस्टमेंट मिनिमम 100 रुपये आहे, इथं रिटर्न किती आहेत, 29% आहेत. त्याच्यानंतर एसबीआय मध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट 500 रुपये आहे आणि तुम्हाला इथं रिटर्न 22% इथं दिलेले आहेत. ठीक आहे, ब्ल्यू चिप कोटकचा जो काय आहे तो 100 रुपये मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे, रिटर्न तुम्हाला 19% त्यांनी इथे दिलेले आहेत. कॅनेरा बँकचं थोडी मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1000 रुपये आहे आणि तुम्हाला इथं दिलेले आहेत 18.45% तुम्हाला इथं रिटर्न दिलेले आहेत. मग प्रश्न पडतो की सर हे तर ठीक आहे बाबा, हे तर आम्हाला बी दिसायला, पण नेमकं आता ह्या 5 पैकी कोणता चांगला आहे हे कसा निवडायचा. ठीक आहे, ह्या 5 पैकी
कोणता चांगला आहे, कसा निवडायचा. ह्याच्यापैकी रॅन्डमली आपण कोणता तरी एक निवडूया. ठीक आहे, रॅन्डमली कोणता तरी एक बघूया आणि ह्याच्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर आपल्याला बघायचे आहेत हे आपण जरा स्टडी करूया. ओके, चला ठीक आहे. तर बघा लक्षात घ्या, आपण नेमका म्युच्युअल फंड कोणता बघतोय. म्युच्युअल फंड बघतोय आपण मंडळी, एक मिनिट. ठीक आहे, म्युच्युअल फंड आपण बघतोय आयसीआयसीआय कंपनीचा म्युच्युअल फंड बघतोय. म्युच्युअल फंड कोणता आहे, लार्ज कॅप फंड आहे किंवा ब्ल्यू चिप फंड आहे आयसीआयसीआय कंपनीचा. ओके, तर चला खाली या. तर बघा, हा जो म्युच्युअल फंड आहे हा कधी स्थापित झालेला आहे, जवळपास 15 वर्षापूर्वी एप्रिल 2008 ला. याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट एप्रिल 2008 पासून करू शकत होतात किंवा आताही तुम्ही याच्यामध्ये करू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये करू शकतात. ठीक आहे, 15 वर्ष झाले या फंडला, त्याच्यामुळं काही विषय नाही, ट्रस्टेड फंड आहे. ओके, त्याच्यानंतर मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुमची इथे किती आहे, मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे मंडळी तुमची 20 रुपये आणि मिनिमम वन टाइम इन्व्हेस्टमेंट. म्हणजे बऱ्याच जणांचं आता कसं असते की म्युच्युअल फंड मध्ये दोन प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्युच्युअल फंड मध्ये जी इन्व्हेस्टमेंट करायची असते ती तुम्ही दोन प्रकारे करू शकता. ठीक आहे, दोन प्रकारे तुम्ही करू शकता. एक एसआयपी म्हणजे मंथली बेसिसवर. ठीक आहे, मंथली बेसिसवर पैसे टाकू शकता. जसं तुम्ही पोस्टामध्ये आरडी करायचाच त्याच पद्धतीनं म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा तुम्ही आरडी करू शकता. त्यालाच थोडंसं मॉडर्न झाले. ठीक आहे, थोडंसं मोठ्या शहरातलं नाव त्याला दिले एसआयपी. ठीक आहे, या एसआयपीचा जर लॉंग फॉर्म तुम्हाला सांगायचा झाला तर ह्या एसचा लॉंग फॉर्म आहे सिस्टमॅटिक, आयचा लॉंग फॉर्म आहे इन्व्हेस्टमेंट आणि पीचा म्हणजे प्लॅन. ओके, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एसआयपी पहिला प्रकार आहे किंवा आणि दुसरा प्रकार आहे लमसम. ओके, लमसम. ओके, लमसम अमाऊंट तुम्ही टाकू शकता. लमसम अमाऊंट म्हणजे काय, वन टाइम अमाऊंट. ठीक आहे, आता सर माझ्याकडे सोयाबीनवर पीक आलं. ठीक आहे, मी काय करतो, वन टाइम तिथं पैसा टाकून देतो. माझा पैसा काय करतो तिथं वन टाइम टाकून देतो. माझ्याकडे 50,000 रुपये पडून आहेत, मला टाकायचे, मी वन टाइम टाकून देईल. जमतंय, काही अडचण नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. वन टाइम पण टाकू शकता आणि मंथली बेसिसवर पण तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये पैसे टाकू शकता. ओके, मंथली बेसिसवर पण तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकू शकता. ओके, आता जर तुम्हाला मंथली बेसिसवर पैसे टाकायचे तर 20 रुपये मिनिमम अमाऊंट आहे आणि जर एकदाच टाकायचे आहे तर 100 रुपये पण तुम्ही एकदा टाकू शकता. 100 रुपये पण तुम्ही इथं एकदा टाकू शकतात. ठीक आहे, ओके. आता बघा लक्षात घ्या, आता मी जर एसआयपी इथं केली. ओके, मी जर एसआयपी केली आणि मी जर 500 रुपये महिन्यानं इथे एसआयपी केली, 500 रुपये महिन्यानं एसआयपी केली आणि मी तुम्हाला काय सांगितलं मंडळी, ओके, हा ब्ल्यू चिप आहे. ब्ल्यू चिप म्हणजे कोणता, लार्ज कॅप फंड. आता लार्ज कॅप फंड म्हणजे लार्ज कॅप फंड मध्ये तुम्हाला ऍव्हरेज किती टक्के रिटर्न्स तुम्हाला एक्सपेक्ट करायचे. भले बघा, मार्केटिंग आहे, सगळ्या कंपन्या प्रायव्हेट आहेत, प्रायव्हेट कंपन्यांना मार्केटिंग करायची असते, ते काही पण रिटर्न सांगतात, त्याच्यामुळे त्याच्या रिटर्न्स कडे आपल्याला जायचं नाही. जे मी तुम्हाला रिटर्न सांगून दिलेले आहेत ते मिनिमम रिटर्न्स तुम्हाला तिथं ती कंपनी प्रोव्हाइड करेल. ओके, लार्ज कॅप कंपनी तुम्हाला मिनिमम किती टक्के रिटर्न्स प्रोव्हाइड करू शकते, 10 ते 13%. आता सर पण इथं तर आम्हाला इथं काहीतरी 23% रिटर्न दिलेत, इथं आम्हाला तर 23% रिटर्न सांगितलेत, मग आम्ही 23% नाही लावायचे का, नाही, इथं 23% नाही लावायचे. ठीक आहे, इथं तुम्हाला 13%च तुम्हाला रिटर्न लावायचे आहे. 11 ते 13% तुम्ही इथं रिटर्न्स टाकू शकता. बघा, 500 रुपये माझी मंथली इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, माझी मंथली इन्व्हेस्टमेंट इथं किती आहे, 500 रुपये आहे. ओके, याच्यामध्ये माझे रिटर्न्स मी काय करतो, कमी करतो आणि 13%वर घेऊन येतो. माझे रिटर्न्स काय करतो इथे 13%वर घेऊन येतो. बघा, इथे 13%वर घेऊन आलो आणि आता मला 15 वर्षानंतर, ठीक आहे, मला 15 वर्ष म्हणजे बघा, तुम्हाला एक खूप भयानक जादू दाखवतो, चक्रवाढ व्याजाची तुम्हाला एक जादू दाखवतो. आपलं जे आईन्स्टाईन होते त्यांनी सांगितलं होतं की जगातलं 8वं आश्चर्य जर काय असू शकते तर हे चक्रवाढ व्याज असू शकते, कंपाऊंड इंटरेस्ट असू शकते, म्हणजे चक्रवाढ व्याज असू शकते. याचं मी तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकतो. कसं बघा, जर मी 10 वर्षाचा टेन्युअर धरला, 10 वर्षाचा म्हणजे 500 रुपये मी जर 10 वर्ष प्रत्येक महिन्याला जर टाकत गेलो 13%च्या रिटर्नने, तर माझी गुंतवणूक किती व्हायली हो, माझी गुंतवणूक व्हायली 60,000 रुपये आणि माझ्या 60,000 रुपयावर मला रिटर्न किती भेटायले, 63,000 रुपये रिटर्न भेटायले. म्हणजे माझा पैसा दुप्पट झालाय, माझा पैसा 10 वर्षामध्ये दुप्पट झालाय. ओके, पण सर आता हे 10 वर्ष नाही, आता मी 10 वर्षात काढलाच नाही. ठीक आहे, मी 10 वर्षात काढलाच नाही, मी समजा जर 15 म्हणजे 13 वर्षानंतर बघितलं तर मंडळी बघा, इन्व्हेस्टमेंट किती आहे, 78,000 रुपये आणि मला रिटर्न किती भेटले, जवळपास 161% मला इथं रिटर्न भेटलेले आहेत. म्हणजे 1,25,000 मला इथं रिटर्न इथं भेटलेले आहेत. ठीक आहे सर, नाही आता आपल्याला अजून जास्त वेळ थोडंसं होल्ड करायचे 15 वर्ष, तर मंडळी 1,00,000 बघा किती होते, 13 वर्षामध्ये 1,25,000 रुपये तुम्हाला व्याज भेटू लागले. आता 2च वर्ष वाढवले तर तुमचं व्याज किती झालं, 1,87,000, म्हणजे 50,000 रुपये 2 वर्षामध्ये तुम्हाला फक्त व्याजामध्ये वाढलेले आहेत तुमच्या.
ठीक आहे. आणि हे जर तुम्ही कंटिन्यू 20 वर्षासाठी जर केलं, 20 वर्षासाठी जर केलं, तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, तुमची जी इन्व्हेस्टमेंट होती ती किती आहे, तुमची 1,20,000 तुम्ही टाकलेत, पण तुम्हाला भेटायलेत किती, 4,52,000 रुपये, म्हणजे जवळपास 350% रिटर्न्स तुम्हाला इथं भेटायलेत. आणि 1,20,000 ची तुम्हाला फायनल अमाऊंट किती भेटायली, 5,72,000 रुपये तुम्हाला इथं फायनल अमाऊंट, म्हणजे मिनिमम अमाऊंट भेटणार आहे, कारण आपण मिनिमम 13% इथं रिटर्न टाकले, म्हणजे 5,72,000 कमीत कमी भेटणार आहेत हे धरूनच चला. 5,72,000 कमीत कमी भेटणार आहेत धरूनच चला. पण जर तुम्ही त्याला जास्त इंटरेस्ट जर तुम्हाला भेटला, जर तुमचं नशीब चांगलं राहिलं, तुमचं जे म्युच्युअल फंड आहे त्यानं चांगलं काम केलं आणि चांगले रिटर्न्स जर तुम्हाला तिथं दिले, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 5,72,000च्या जागेवर 6,00,000, 7,00,000, 8,00,000पर्यंत सुद्धा रिटर्न्स तुम्हाला तिथं भेटू शकतात. ठीक आहे. 6,00,000, 7,00,000, 8,00,000पर्यंत तुम्हाला तिथं रिटर्न्स भेटू शकतात. तुम्हाला तिथं बघायचं काम नाही. म्हणजे एवढं सांगतो तुम्हाला की टेन्शन फ्री जर स्टॉक मार्केटमध्ये पैसा टाकायचा तर म्युच्युअल फंड सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. सर मग ठीक आहे, आता एवढं तर कळालं मला 13% रिटर्न. मग आता सर हा म्युच्युअल फंड नेमका किती आहे, तरी नेमका किती मोठा बघा. म्हणजे मंडळी तुमचे 500 रुपये नाहीयेत. या म्युच्युअल फंडकडे किती पैसा आहे, 40,78 करोड, 40,078 करोड रुपये ही कंपनी मॅनेज करायली. ऍसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे काय, तर ह्या कंपनीकडे किती रुपयाचे ऍसेट्स आहेत, म्हणजे किती रुपये ही कंपनी मॅनेज करायली, तर 40,078 करोड रुपये ही कंपनी मॅनेज करायली. फक्त आपल्याला बघा म्युच्युअल फंड चांगला आहे किंवा वाईट आहे हे कशावरून ठरतं माहिती का, हे ह्या एक्सपेन्स रेशो वरून ठरतं. हा एक्सपेन्स रेशो आपल्याला 1 पेक्षा कमी पाहिजे. हा एक्सपेन्स रेशो आपल्याला काय पाहिजे, 1 पेक्षा कमी पाहिजे. 1 पेक्षा जर जास्त असेल तर तो आपल्यासाठी चांगला नाहीये. हा 1 पेक्षा जर जास्त असेल तर आपल्यासाठी चांगला नाहीये. म्हणून आपण ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार का, ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार का, बिलकुल नाही, कारण आपल्याला एक्सपेन्स रेशो जास्त आहे. आता एक्सपेन्स रेशो म्हणजे काय, एक्सपेन्स रेशो म्हणजे बघा, आता तुमचा पैसा एखादा माणूस मॅनेज करायला, तर त्या माणसाला कम्प्युटरचा खर्च असेल, त्या माणसाला इंटरनेटचा खर्च असेल, त्या माणसाला रेंट असेल, त्या माणसाने जर एम्प्लॉय ठेवले असतील तर त्याचा खर्च असेल. हा जो काही खर्च आहे, हा जो काही एक्सपेन्स आहे, हा काय करतो, तो आपल्या फंड मधून मायनस करतो. ठीक आहे. तर तो इथं 1.5% आहे, तर आपल्याला कमी 1% पेक्षा कमी पाहिजे, 1% पेक्षा कमी पाहिजे, तरच तो आपल्यासाठी चांगला म्युच्युअल फंड आहे. ठीक आहे. आणि एक्झिट लोड जो आहे तो पण 1% पेक्षा कमी पाहिजे. एक्झिट लोड म्हणजे काय, समजा जर तुम्ही पैसे टाकले, बघा आता काही म्युच्युअल फंडचे नियम असतात. ठीक आहे. आता ह्या म्युच्युअल फंडचा काय नियम आहे आपण बघूया. या म्युच्युअल फंडचा असा नियम आहे की हा म्युच्युअल फंड आपल्याला काय सांगतोय की बाबा, जर तुम्ही एका वर्षाच्या आत, ठीक आहे, अप टू 1 इयर, ठीक आहे, एका वर्षाच्या आत जर तुम्ही तुमचा पैसा काढला, तर तुमचं जे काय इंटरेस्ट तुम्हाला भेटतोय, जेवढा काय तुम्हाला इंटरेस्ट भेटतोय, समजा सर मी 60,000 रुपये टाकले, समजा मी एखाद्या वेळेस 60,000 रुपये टाकले आणि माझे 60,000 रुपयाचे मला आता दिसत आहेत सर जवळपास 72,000 रुपये मला आता दिसत आहेत. ओके, एका वर्षाच्या आत मला 72,000 रुपये मला इथे दिसत आहेत. आणि सर मला इथला माझा पैसा काढायचा आहे एका वर्षाच्या आत, तर मग मला काही तिथं पेनाल्टी लागू शकते का, तर मंडळी तुम्हाला तिथे 1 वर्षाच्या आत जर तुम्ही पैसा काढला तर तुम्हाला 1% ची पेनाल्टी तिथं लागू शकते. 1% ची पेनाल्टी तिथं लागू शकते. म्हणजे एवढं काय जे अमाऊंट आहे त्याच्या 1%, याचं 1% म्हणजे किती, तर 720 रुपये. 720 रुपये तुम्हाला तिथं पेनाल्टी इथे लागू शकते. मंडळी लक्षात घ्या, एक्झिट लोड जो आहे तो हमेशा 1% पेक्षा कमी पाहिजे. तो हमेशा 1% पेक्षा कमी पाहिजे आणि तो एका महिन्याचाच त्याच्यामध्ये पिरियड पाहिजे. तो एका वर्षाचा पिरियड आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला हा पण फॅक्टर निगेटिव्ह आहे. हा फॅक्टर जो अप टू 1 इयरचा इथं आपल्याला दिसतोय, एक्झिट लोड जो आपल्याला इथं दिसतोय, तो आपल्याला किती पाहिजे, तो आपल्याला 1 मंथचा पाहिजे, फक्त किती, 1 महिन्याचा पाहिजे. ठीक आहे. तरच आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याच्यानंतर आता सर, आता मी जर पैसा टाकला, आता मला भलेही मोठी अमाऊंट येईल, तर त्याच्यावर काय टॅक्स द्यावा लागत का नाही, हो 100% टॅक्स तुम्हाला द्यावा लागतो. ठीक आहे. तर एक्झिट लोड प्लस 15% कॅपिटल, जर तुम्ही एका वर्षाच्या आत जर पैसा तुमचा काढला तर तुम्हाला काय काय चार्जेस द्यावे लागतील, तर तुमचा हा एक्झिट लोड, ठीक आहे, प्लस 15% तुम्हाला टॅक्सेस. ठीक आहे. तुमचे जे काही टॅक्सेस आहेत ते तुमचे 15% तुम्हाला तिथं द्यावे लागतील. ठीक आहे. जेवढा काय प्रॉफिट आहे त्याच्या 15% तुम्हाला टॅक्सेस तिथं द्यावे लागतील. ठीक आहे. आणि एका वर्षानंतर तुम्हाला फक्त 10 लाख रुपये, 10% टॅक्स द्यायचा आहे. ते पण कधी,
जर तुमचा प्रॉफिट 1 लाखापेक्षा जास्त आहे, समजा सर मी म्युच्युअल फंडमध्ये XYZ अमाऊंट टाकली होती आणि मला त्याच्यामध्ये प्रॉफिट, निव्वळ प्रॉफिट बोलते बरं का मी, निव्वळ प्रॉफिट जर समजा मला जर 1,10,000 रुपये दिसत आहे, 1,10,000 रुपये दिसत आहे, तर मग सर आम्ही ह्याच्यावर टॅक्स किती द्यायचा, म्हणजे आम्हाला इथं टॅक्स किती लागणार. मंडळी तुम्हाला 1 लाख रुपये इथं बिना टॅक्सचे तुम्हाला इथं भेटतात आणि वरचे 10,000 रुपये जे आहेत, म्हणजे 1,10,000च्या वरचे जे काही 10,000 रुपये आहेत त्याच्यावरच तुम्हाला टॅक्स लागणार आहे आणि तो पण किती लागणार आहे, 10%. म्हणजे 1,10,000वर तुम्हाला टॅक्स कितीवर लागणार, फक्त 10,000वर तुम्हाला त्याच्यामध्ये टॅक्स लागणार. त्याच्या पण किती टक्के लागणार, 10% लागणार. म्हणजे 10,000चा 10% म्हणजे जर आपण बघितलं 10,000चे 10% म्हणजे 1,000 रुपये होतात. म्हणजे तुम्हाला इथं टॅक्स किती द्यायचा, 1,10,000 रुपये जर प्रॉफिट झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट किती द्यायचा आहे, तर तो इंटरेस्ट, तो तुमचा जो काही टॅक्स, तुमचा जो टॅक्स आहे तो तुम्हाला किती द्यायचा आहे, 10%. म्हणजे 1,000 रुपये तुम्हाला तिथं टॅक्स द्यायचा आहे. ओके, त्याच्यापेक्षा तुम्हाला काही जास्त तिथं दुसरे काही चार्जेस द्यायची गरज नाही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग कोणत्या मार्केटमध्ये, कोणत्या स्टॉक्समध्ये आपले पैसे गुंतवणूक केले जात आहे, हे सगळी आपल्याला इथं डिटेलमध्ये माहिती भेटते. म्हणजे हा सगळा कारभार जो आहे हा ट्रान्सपरंट आहे. हा सगळा कारभार जो आहे हा ट्रान्सपरंट आहे. बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं लक्षात घ्या. दोनच फॅक्टर आपल्याला बघायचे आहेत. एक्सपेन्स रेशो हा 1 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. ठीक आहे. आणि एक्झिट लोड हा 1 पेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि त्याचा जो टाइम पिरियड आहे तो 1 महिन्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. ठीक आहे. 1 महिन्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. हे जर 3 फॅक्टर जर तुम्ही बघितले आणि हे जर आपले 3 फॅक्टर जर आपल्या पॅरामीटरमध्ये बसले तर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. आता ह्या म्युच्युअल फंडमध्ये आपले तिन्ही पण पॅरामीटर आपल्या विरोधात चाललेत. मग आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का, नाही. चला मग दुसरा म्युच्युअल फंड बघूया. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी समजा निवडतो कोटक बँकेचा निवडतो. आता कोटक बँकेमध्ये बघा, कोटक बँकेमध्ये पण एक्सपेन्स रेशो खूप आहे. मग ह्याच्यामध्ये टाकायचा का पैसा, नाही टाकायचा. ठीक आहे. आता एक्झिट लोड बघा प्रत्येक कंपनीचा हा एक्झिट लोड जो आहे हा डिफरंट असतो बरं का. हा डिफरंट असतो. त्याच्यामुळे तुम्हाला वाचून आणि नियमानुस त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आहेत. बघा सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली किंवा महेंद्रसिंग धोनी येतात ना, ते म्हणतात की रिटायरमेंटचा प्लॅन काय केलास, काय नाही, वगैरे वगैरे. आणि मग ते म्हणतात की मी तर माझा रिटायरमेंट सिक्युअर केले, म्युच्युअल फंड घेतलाय मी. आणि त्याच्यानंतर एक माणूस येते आणि पटपट काहीतरी म्हणजे वाचते आणि म्हणते की इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटी मार्केट इज रिस्की, प्लीज रीड ऑल द डॉक्युमेंट्स. ओके, हे डॉक्युमेंट्स म्हणजे काय असतात, हे एक्झिट लोड तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला फसवणूक तुमची कुठं कुठं होऊ शकते हे मी तुम्हाला सांगतोय. तुमचा एक्झिट लोड जास्त नसायला पाहिजे. जर एक्झिट लोड तुमचा जास्त असेल तर तुम्हाला तिथं प्रॉफिटचा काही पर्सेंट तुम्हाला तिथे द्यावा लागू शकतो आणि ती आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. एक्झिट लोड हमेशा 1% पेक्षा कमी पाहिजे. ओके, एक्झिट लोड हमेशा 1% पेक्षा कमी पाहिजे. ओके, बघा आता इथं बघा ते काय म्हणतात की फॉर रिडीम ऑर स्विच आउट 10% ऑफ इनिशियल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट परचेस्ड ऑर स्विच इन विदिन 1 इयर. म्हणजे जे काय विदिन 1 इयर मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जर तुम्ही त्याच्यापैकी इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे ती जर काढली तर त्याच्या 10% तुम्हाला तिथं काय लागू शकतो, पेनल्टी लागू शकते. ठीक आहे. कधी, जर तुम्ही 1 वर्षाच्या आत जर केलं आणि 1 वर्षानंतर जर केलं तर 1% आसपास तुम्हाला तिथं काय लागू शकतो, इंटरेस्ट लागू शकतो किंवा इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा तिथं चार्जेस लागू शकतात. ठीक आहे. पण हे दोन्ही पण आपल्या पॅरामीटर मध्ये बसत नाहीत म्हणून आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही. चला मग आता लार्ज कॅप बघितलं, आपण मिड कॅप बघूया. मिड कॅप मध्ये आलो. मिड कॅप मध्ये पण सगळं काही सेम आहे. फक्त आपल्याला बघायचे का, बघा मिड कॅप मध्ये तुम्हाला रिटर्न्स चांगले भेटणार. बघा आता मिड कॅप आपण फंड बघतोय, आपण कोणता फंड बघतोय, मिड कॅप फंड कडे आलोय. त्याच्यामुळे आता लक्ष द्या, मिड कॅप फंड कडे आलोय. ओके, आणि या मिड कॅप फंड मध्ये मी काय करतो, दर महिन्याला 500 रुपये टाकतो आणि इथं व्याजदर मी किती सांगितला, मिड कॅपला किती व्याजदर तुम्ही इथं धरायला पाहिजे, मिड कॅपला व्याजदर 12 ते 14% तुम्ही इथं धरू शकता. ओके, आता मी काय करतो, इथं 14% व्याजदर धरतो. ठीक आहे, 14% व्याजदर धरतो आणि 10 वर्ष मी कंटिन्यू दर महिन्याला 500 रुपये टाकले तर किती व्हायलेत, 60,000 रुपये व्हायलेत. आणि त्याच्यावर मला व्याज किती भेटायले, 71,000 रुपये मला काय भेटायले, त्याच्यावर व्याज भेटायले. ओके, त्याच्या जवळपास 118% रिटर्न्स मला तिथं भेटायले. ठीक आहे. ते जर मी 15 वर्ष केलं तर बघा लक्षात घ्या, 118% चे रिटर्न्स किती झालेले आहेत, तर ते 240% झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का,
म्युच्युअल फंडमध्ये जो काही खेळ आहे, जो काही पैसे तुम्हाला भेटणार आहे, तो तुम्ही किती रुपये गुंतवायलात ह्याच्यावर नाही भेटणार, तर तुम्ही किती काळासाठी गुंतवलेले आहेत ह्याच्यावर तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही एखादा म्युच्युअल फंड 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, बघा मी तर सजेस्ट करतो की म्युच्युअल फंड हा कमीत कमी 10 वर्षासाठी घ्यावा. 10 वर्षाच्या आधी जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकू नये. ठीक आहे. खरे रिटर्न्स तुम्हाला 15 वर्षानंतर दिसायला चालू होतात म्युच्युअल फंडमध्ये. आता बघा 15 वर्षानंतर चुकीनं मी 18 वर्षापर्यंत होल्ड केला, तर बघा 1,08,000ची मला किती भेटायले, जवळपास 3,80,000 भेटायले. ठीक आहे. ते जर मी 20 वर्ष होल्ड केला, आता माझं वय जे आहे 22 वर्ष आहे, आता 22 वर्ष आणि 20 वर्ष 42 वर्ष, 42 वर्षापर्यंत मी जर 500-500 रुपये महिना टाकत गेलो, किती टाकायलो, 1,20,000, त्याचे किती व्हायले, कमीत कमी 6.5 लाख रुपये भेटणार आहेत मला. किती, कमीत कमी 6.5 लाख रुपये भेटणार आहेत. 6.5 लाखापेक्षा जास्त भेटू शकतात. कमीत कमी अमाऊंट तुम्हाला मी इथं दाखवतोय. ठीक आहे. आणि कमीत कमी अमाऊंट ही मी कशी डिसाईड केली, माझ्या रेट ऑफ इंटरेस्टनी मी इथं काय केली आहे, त्याच्यावर ठरवलेलं आहे की बाबा इथं मला किती इंटरेस्ट पाहिजे आहे. मिनिमम इंटरेस्ट रेट मी इथं कन्सिडर केलेला आहे. एक्सपेन्स रेशो बघा, इथं पण खूप जास्त एक्सपेन्स रेशो आहे. आणि एक्झिट लोड बघा 1% आहे, बरोबर आहे. ओके. पण इथं पण 1 इयरची काय आहे, 1 इयरची काय आहे आपल्याला हे आहे, लिमिट आहे. ठीक आहे. 1 इयरची आपल्याला लिमिट आहे. त्याच्यामुळे आपण थोडंसं इथं विचार करायलाच पाहिजे इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी. ओके. ते जर तसंच जर मी समजा स्मॉल कॅप फंड घेतला, आता स्मॉल कॅप फंड कडे आलो. ठीक आहे. आता एचडीएफसी स्मॉल कॅप फंड, ठीक आहे, एचडीएफसी स्मॉल कॅप फंड कडे आलो आणि याच्यामध्ये जर मी समजा 500 रुपये महिना जर टाकला आणि एचडीएफसीच्या फंडमध्ये, सॉरी स्मॉल कॅप फंडमध्ये किती पर्सेंट रिटर्न तुम्हाला भेटणार आहेत, 14 ते 18% रिटर्न्स तुम्हाला इथं आरामात इथं भेटणार आहेत. ठीक आहे. 14 ते 18% तुम्हाला इथं रिटर्न्स आरामात भेटणार आहेत. तर मग मी मंडळी काय करतो, इथे 15, 16, 17% धरतो. 17% रिटर्न्स जर मी 10 वर्षासाठी जर धरले, तर मंडळी 60,000 रुपयाची माझी रिस्क, म्हणजे माझी रिस्क जास्त आहे, पण मला तुम्हाला मी सांगितलं होतं की जिथं रिस्क जास्त तिथं रिटर्न जास्त. आणि 60,000 रुपयाची मला किती भेटायले, 97,000 रुपये भेटायले. तेच जर चुकीनं मी 15 वर्षापर्यंत काळ माझा घेऊन गेलो, तर माझे 90,000चे ₹3.25 लाख व्हायले, 3.25 लाख व्हायले. आणि तेच जर थोडंसं अजून वाढवलं, 20 वर्षापर्यंत गुंतवणूक केली, 1,20,000चे 10 लाख रुपये भेटायले. किती भेटायले, 10 लाख रुपये भेटायले. आणि हे मिनिमम आहे बरं का, हे मिनिमम आहे. मिनिमम तुम्हाला इथं 10 लाख रुपये आरामात इथं भेटू शकतात. ठीक आहे. पण 20 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागते 1 लाखाचे 10 लाख व्हायला. 25 दिन में पैसा डबल वाली स्कीम नाहीये. 25 दिन में पैसा डबल वाली स्कीम आपल्याकडे नाहीये. म्युच्युअल फंड हे खूप सिन्सिअर असतात. ठीक आहे. खूप सिन्सिअर असतात आणि तुम्हाला कमीत कमी तेवढे रिटर्न्स ते द्यायचा प्रयत्न करतात. जास्तीत जास्त रिटर्न काढायचे प्रयत्न करतात. पण ते तुमचा पैसा म्हणजे तुमचा जो पैसा आहे तो कधीच रिस्की गोष्टीमध्ये टाकत नाहीत, लक्षात घ्या. म्युच्युअल फंडमध्ये जो पैसा टाकला जातो तो हमेशा, जो म्युच्युअल फंड मॅनेज करतोय, जो तुमचा पैसा मॅनेज करतोय, तो हमेशा काय करतो, अभ्यास करतो आणि रिस्क कमी करून त्याच्यामध्ये कसे मला जास्तीत जास्त रिटर्न काढता येतील ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू तो इन्व्हेस्टमेंट करत असतो. ठीक आहे. आता इथं पण बघा एक्सपेन्स रेशो किती आहे, एक्सपेन्स रेशो जवळपास इथं 1.65% आहे. तर आपल्यासाठी ही चांगली गोष्ट नाही. आणि एक्झिट लोड 1% आहे, 1 इयरचा आहे, तर ही पण आपल्यासाठी चांगली गोष्ट नाहीये. ठीक आहे. ओके. तुम्ही आता ह्याच्यावर अभ्यास करू शकता. मी तुम्हाला पॅरामीटर सांगितलेले आहेत, तुम्हाला कोणते कोणते पॅरामीटर्स इथं काय आहेत बघायचे आहेत. ओके. आता बघा लक्षात घ्या, आपण मिड कॅप बघितलं, लार्ज कॅप बघितलं आणि स्मॉल कॅप फंड बघितले. ठीक आहे. आता इंडेक्स फंड कडे येऊया. ओके. आता इंडेक्स फंड बघा, तुम्हाला आयसीआयसीआय फंड आहे. ओके. बघा इथे निफ्टी 100 दिसतोय, निफ्टी 50 दिसतोय, निफ्टी मिड कॅप दिसतोय. ठीक आहे. ओके. निफ्टी नाव दिसतोय, सेन्सेक्स वगैरे वगैरे ही नावं दिसतात. तर ही नावं काय इंडिकेट करतात, तर ही नावं इंडिकेट करतात की ही इंडेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि इंडेक्स मधली इन्व्हेस्टमेंट हमेशा सेफ असते. इंडेक्स मधली इन्व्हेस्टमेंट हमेशा सेफ असते. ओके. आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मॅनेज करू शकता, रिस्क मॅनेज करू शकता आणि तुमचे जे रिटर्न्स तुम्हाला भेटणार आहेत ते तुम्ही इथं मॅनेज करू शकता. इथं फॉर एक्झाम्पल आपण युटीआयचा जे आहे म्युच्युअल फंड घेतलेला आहे, 500 रुपये महिन्यानं जर मी समजा 10% रिटर्न एक्सपेक्ट केले पुढच्या 10 वर्षासाठी, तर किती रुपये मला तिथं भेटायलेत बघा, 60,000 रुपयावर 43,000 रुपये मला इंटरेस्ट रेट तुम्हाला तिथं भेटायला. ठीक आहे. बघा कधी पण सांगतो, एफडी पेक्षा म्युच्युअल फंड कधी 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 पण पुरतात. ठीक आहे. आणि तुम्ही इथं आरामात सेफ साईड मध्ये पैसे कमवू शकतात आणि एफडी पेक्षा जास्त रिटर्न काढू शकतात. एफडी पेक्षा जास्त रिटर्न काढू शकतात. ओके. बघा आता, आता ते जर समजा मी थोडासा अजून जास्त काळ होल्ड केला, तर
किती 13 म्हणजे समजा 15 वर्षापर्यंत जर मी होल्ड केला तर 90,000चे 1,18,000 सेफ साईड व्हायलेत. सेफ साईड व्हायलेत. ते जर मी 20 वर्षापर्यंत होल्ड केला तर 1,20,000चे 2,62,000 सेफ साईड व्हायले. सेफ साईड. ठीक आहे. म्हणजे जास्त आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. बऱ्याच जणांचं असं असतं की सर रिटायरमेंट वगैरे वगैरे झालेली आहे आणि आमच्याकडं XYZ अमाऊंट आहे आणि आम्हाला टाकायचं आहे पण रिस्क नको. शेअर मार्केटमध्ये टाकायचं आहे पण रिस्क नको. तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता इथे बघा लक्षात घ्या. लक्षात घ्या. इथे तुम्हाला एक्सपेन्स रेशो किती दिसतोय? 1% पेक्षा कमी दिसतोय का? 1% पेक्षा कमी दिसतोय का? म्हणजे बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आहेत अशी खूप म्युच्युअल फंड आहेत जो एक्सपेन्स रेशो 1% पेक्षा कमी आहे ज्यांचा आणि एक्झिट लोड नील आहे. म्हणजे तुम्ही आता पैसे टाका आणि उद्या सकाळी पैसे काढा. तर तुम्हाला ₹0 टॅक्स लागणार आहे. म्हणजे ₹0 तुम्हाला त्याच्यावर चार्जेस लागणार आहेत. त्याच्यावर 0 चार्जेस आहेत. ठीक आहे. असे पण म्युच्युअल फंड आहेत. त्याच्या म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर एक एक्झाम्पल आहे. एक्सपेन्स रेशो कधी पण आपल्याला कमी असलेल्या म्युच्युअल फंड मध्येच काय करायचे आहेत, पैसे टाकायचे आहेत आणि एक्झिट लोड आपल्याला नकोय. एक्झिट लोड आपल्याला नकोय आणि त्याच्यामुळे आपण ह्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कधी पण एक्सपेन्स रेशो आणि एक्झिट लोड तुम्हाला बघायचा आहे आणि तुमच्या रिस्क नुसार तुम्हाला किती भविष्यात रिटर्न्स पाहिजेत त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकू शकतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये छान रिटर्न्स काढू शकतात. ठीक आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये छान रिटर्न्स काढू शकतात. ओके. आता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्या म्युच्युअल फंडने कोणत्या शेअर्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, काय कशी केलेली आहे, किती पर्सेंट कोणत्या शेअरमध्ये तुमची गुंतवणूक आहे, सगळं दिसतंय तुम्हाला इथं. HDFC बँकेमध्ये 13% तुमचे पैसे गुंतवलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर रिलायन्समध्ये 9.5% पैसे गुंतवलेले आहेत. ICICI बँकेमध्ये 7.5% 8% जवळपास पैसे गुंतवलेले आहेत. इन्फोसिसमध्ये तुमचे पैसे जे आहेत 6%. म्हणजे जवळपास तुम्हाला एक आयडिया भेटून जाते की तुमचा ₹100 जर तुम्ही ह्या फंडला दिले तर त्या ₹100चं डिस्ट्रीब्युशन ह्या म्युच्युअल फंडनं कसं केलेलं आहे. कारण हे सगळं इथं जे काय असतं सगळं काय ट्रान्सपरंट खेळ आहे बघा. ओके. इथं जो काय खेळ आहे तो सगळा ट्रान्सपरंट खेळ आहे. इथे कोणी कोणाचा मालक नाहीये. सगळं तुम्ही तुमचं ऑब्झर्व करू शकता. तुमचा पैसा कुठं चाललाय, कुठं मॅनेज व्हायलाय, कोणत्या शेअरमध्ये तुमचा पैसा टाकलेला आहे आणि तुम्ही त्या स्टॉकची लिस्ट काढून स्वतः सुद्धा अनालिसिस करू शकता की बाबा माझा पैसा इथं टाकलेला आहे ह्या XYZ म्युच्युअल फंडने. आता हा माझा पैसा सेफ आहे की नाही मला बघायचंय. तर काढा HDFC बँक काढा. HDFC बँकेचा अभ्यास करा. तुम्हाला लक्षात येऊन जाईल. रिलायन्सचा स्टॉक मध्ये अभ्यास करा. रिलायन्सचा स्टॉक सेफ आहे की नाही बघा. ठीक आहे. ITCचा स्टॉक बघा, इन्फोसिसचा स्टॉक बघा. तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि मग समजा की बाबा मला माझं जो इन्व्हेस्टमेंट आहे ती इथं सेफ आहे की नाही. ठीक आहे. तुम्ही तिथं स्वतःही अभ्यास करू शकता. म्हणजे तुम्ही इथं सगळं काही जो आहे खेळ ट्रान्सपरंट आहे. ओके. आता तुमचे काय जे डाऊट्स आहेत ते तुम्ही विचारू शकता. म्युच्युअल फंड्स तुम्ही मोस्ट ऑफ द पोर्शन मी ट्राय केलाय कव्हर अप करायचा. ओके. तुम्हाला जे काही अडचण आहे, डाऊट आहे ते तुम्ही तुमच्या चॅट बॉक्समध्ये टाकू शकता आणि जी मंडळी गुगल मीटवर जॉईन झालेली आहे ती माईक ऑन करून तिथं विचारू शकता. आणि युट्यूब वाली मंडळींना जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. युट्यूब वाल्या मंडळींसाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, तुम्हाला सेशन आवडलेला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जरूर आपला जो आहे व्हिडिओ शेअर करू शकता. जेणेकरून तुम्हाला तुमच्या मित्रांना सुद्धा ह्याच्याबद्दल माहिती भेटेल. ओके. मी असंच तुम्हाला छोट्या-छोट्या पॉइंट्सवर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल आणि डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचा तिथं 100% प्रयत्न करेल. फक्त एवढं लक्षात घ्या, मार्केटमध्ये खूप जास्त फसवणूक होत असते शेअर बाजारामध्ये. थोडंसं आपण अवेअर राहणं गरजेचं आहे. आपला पैसा कोण्याही रँडम माणसाला देणं चुकीची गोष्ट आहे. आजकाल हा प्रकार खूप चालतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला रुपया सुद्धा मेहनतीचा आहे. त्याच्यामुळे कोणाला द्यायचा नाही आणि आपला पैसा हा म्युच्युअल फंडमध्ये सेफ असू शकतो. तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाका. मी कोणालाही रिकमेंडेशन देत नाहीये. मी फक्त हे जे आहे व्हिडिओ ह्या पूर्ण एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क करू शकता. तुमच्या शंकेचे 100% निरसन करायचं मी ट्राय करेल आणि तुम्हाला तुमची जे काही भविष्यासाठी जी गुंतवणूक आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करायचं ट्राय करेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला मजा आली असेल आजच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड हॅव अ ग्रेट डे, ग्रेट वीक अँड ग्रेट वीकेंड. थँक्यू सो मच गाईज. ठीक आहे. तर मंडळी